हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घेवडा आणि सुकट याची सुकी भाजी करणार आहोत. गावाकडे आता हा जो सीझन चालू आहे, थंडी संपलेली आहे, आता हळूहळू उन्हाळा सुरू झालेला आहे. आपल्याला गरम वातावरण जाणवत असेल आणि ह्याच वातावरणामध्ये घेवडा किंवा वरव्याच्या शेंगा सुद्धा तुम्ही बोलू शकतात. घेवडा, त्यानंतर तुरीच्या शेंगा, वाळच्या शेंगा या गावा साईडला छान बऱ्यापैकी तयार झालेल्या असतात. झाडाला छान मस्त अशा शेंगा आलेल्या असतात. सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग छान मस्त त्या वरव्याच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा तोडल्या जातात आणि सकाळी नाश्त्याला भाकरीबरोबर सुकट आणि त्या शेंगांची भाजी केली जाते. आता मला सुद्धा आईने गावावरून शेंगा पाठवून दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर याला घेवडा सुद्धा बोलतात किंवा गावा साईडला शक्यतोला वरव्याच्या शेंगा असं बोलतात. हे बघा, तर मला ह्या शेंगा पाठवून दिलेल्या आहेत आणि पाठवून तर दिल्या आणि प्लस मला हे सुद्धा सांगितलं ह्या शेंगा आहेत ना या सुकटीमध्ये कर, खूप छान लागतात. तर आज आपण सुकट आणि घेवड्याची सुकी भाजी करणार आहोत. याची सुकी भाजी भाकरीबरोबर अप्रतिम लागते. गावा साईडला सुक्या मच्छीमध्ये हा घेवडा केला जातो. मग तिथे मग जवळा असो, सुकट असो किंवा दांडी सुकट असो वगैरे, पण सुक्या मच्छीमध्ये हा घेवडा केला जातो. तर चला आपण सुद्धा आज घेवडा आणि सुकटाची मिक्स भाजी करूया. आज आपण घेवडा आणि सुकट याची सुकी भाजी करणार आहोत भाकरीबरोबर. गावाकडे याला वरव्याच्या शेंगा बोलतात किंवा याला घेवडासुद्धा बोलतात. तर बघा, या ज्या शेंगा आहेत तर गावाकडे सुक्या मच्छीमध्ये या वरव्याच्या शेंगा केल्या जातात. आता काय माहिती आहे का तुम्हाला, या ज्या वरव्याच्या शेंगा आहेत ना या वेलीवरती असतात. तर अगदी ताज्या ताज्या या वरव्याच्या शेंगा खोडून सकाळी तांदळाच्या भाकरीबरोबर या वरव्याच्या शेंगा सुक्या मच्छीत केल्या जातात. किंवा तो जवळा असो, सुकट असो किंवा आपली दांडी सुकट म्हणजे जो वलईचा मासा असतो ना त्याला दांडी सुकट बोलतात. म्हणजे अशा सुक्या मच्छीमध्ये हा घेवडा केला जातो. गावाकडे याला वरव्याच्या शेंगा असं बोलतात. तर बघा, आपल्या या काय करायच्या आहेत, या शेंगा आहेत ना, तर या शेंगांमधल्या ज्या बिया आहेत ते काढून घ्यायच्या आहेत आणि या शेंगा आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा, ज्या कवळ्या शेंगा आहेत ना त्या कवळ्या शेंगा आपल्याला त्याच्या बिया आणि त्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि ज्या वजलेल्या शेंगा असतात, वजलेल्या शेंगा म्हणजे ज्या घेवड्यामध्ये एकदम टपोरा असा दाणा असेल ना त्याचा फक्त दाणाच घ्यायचा आहे, बाकी ती शेंग नाही घ्यायची आपल्याला. तर बघा, मी अशा पद्धतीने दाणे वेगळे केलेले आहेत आणि या ज्या वरव्याच्या शेंगा आहेत त्या अशा मी कवळ्या वरव्याच्या शेंगा अशा मी तोडून घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये वरव्याच्या शेंगा आणि हे दाणे एकत्र करायचं आहे आणि एकत्र आपण पाण्यामध्ये हे आपण भिजत ठेवणार आहोत. भिजत ठेवणं म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आपण जसं भाजी धुतो फक्त आपण ते पाण्यामध्ये हे करणार आहोत आणि त्याच पाण्यातून आपण ही भाजी फोडणीला देणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनटं फक्त हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. पहा, आता मी इथे सुकट घेतलेली आहे. तर मी इथे 1 वाटीवरून सुकट घेतलेली आहे. माझ्याकडे ही जी सुकट आहे तर ही निवडलेली सुकट आहे. तर मी काय केलेलं आहे की ही जी सुकट आहे या सुकटीचं पुढचं डोकं आपल्याला काढायचं आहे, कारण त्याला काटे असतात. अशा पद्धतीने ही जी सुकट आहे ही सुकट आपल्याला निवडून घ्यायची आहे. हिचं पुढचं डोकं काढून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एवढं सांगेल की मी मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे या महिन्यामध्ये मी गावाला जाते आणि गावाकडे ही जी सुकी मच्छी असते ना ही वाट्यावरती असते. आणि वाटा बोललं ना की त्यांचा वाटा बऱ्यापैकी असा मोठा असा वाटा असतो. अर्धा ते पाऊण किलो त्या वाट्यामध्ये सुकी मच्छी असते.
तर त्याच्यामुळे ते वाटे आपल्याला परवडतात. तर मी काय करते 2 ते 3 म्हणजे बोंबील, सुकट, जवळा, दांडी सुकट म्हणजे वलईचा मासा, ही जी सुकी मच्छी आहे ना, तर याचे 3 ते 4 वाटे घेते. म्हणजे सुकटीचे 3 किंवा 4 असे वाटे घेते. आणि ही सुकी मच्छी घरी आणून मी 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवते. आणि सुकवल्यानंतर जे बोंबलाचे जे पुढचं डोकं आहे ते काढून ते बोंबील मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून मी ते फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ही सुकी मच्छी दीर्घकाळ राहते, अजिबात खराब होत नाही आणि या सुक्या मच्छीला वास अजिबात येत नाही. आणि सुकटसुद्धा मी अशाच पद्धतीने निवडून ती म्हणजे उन्हामध्ये सुकवून तिचं पुढचे डोकं काढून ती व्यवस्थित निवडून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून मी ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते. तर अशाच पद्धतीने आपली ही जी मच्छी आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर मच्छी दीर्घकाळ टिकते. आता एवढं सांगेल की ही जी सुकी मच्छी आहे ना, तर ही सुकी मच्छी मी साधारणपणे अर्धा ते पाऊण किलो घेते, जेणेकरून फ्रीजमध्ये पण मला व्यवस्थित स्टोअर करून ठेवता येईल. तर पहा मी इथे कांदा घेतलेला आहे. तर इथे हे जे कांदे आहेत तर हे कांदेसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. आणि गावाकडे सुक्या मच्छीबरोबर किंवा सुकी मच्छी जी असते त्याच्यामध्ये हा घेवडा केला जातो आणि भाकरीबरोबर घेवडा आणि सुकट याची भाजी एक नंबर लागते. कधी ट्राय नसेल ना केली तर नक्कीच ट्राय करा. गावा साईडला अगदी अशी ताजी ताजी ना भाजी खुडली जाते आणि छान मस्त ती निवडून ती सुकटीमध्ये किंवा सुक्या मच्छीमध्ये केली जाते आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते. तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि ही जी सुकी मच्छी आहे ना, ही तेल कांद्यावरती केली जाते आणि तेल कांद्यावरती ही भाजी एक नंबर अशी लागते. तर पहा इथे आपण कांदा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी इथे एका साईडला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपलं चिरून झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे मी थोडंसं वाटण करणार आहे. तर वाटण करण्यासाठी बघा इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 मोठे चमचे मी इथे सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे तुमच्याकडे समजा कढीपत्ता असेल ना, तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकतात. माझ्याकडे कढीपत्ता नाही तर मी कढीपत्ता पण ॲड करते. आता इथे आपल्याला सुकं खोबरं ॲड करायचं आहे. इथे मी मोठे 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी एक छोटा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. छान मस्त याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता या वाटणामुळे ना छान मस्त आपण जी भाजी करणार आहोत ना, त्या भाजी तर आपण सुकी करणार आहोत, पण या वाटणामुळे ना भाजीला चव तर येते, पण छान मस्त अशी ग्रेव्ही टाईप आणि खूप छान अशी सुकी भाजी होते. तर पहा इथे मी तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. ही भाजी बिना वाटणाची सुद्धा केली जाते, पण वाटण टाकूनसुद्धा ही भाजी खूपच छान लागते, म्हणून इथे मी वाटण ॲड केलेलं आहे. इथे आपल्याला कांदा आणि कोथिंबीर ॲड करायचं आहे. कांदा कोथिंबीर फ्राय करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद ॲड करायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. हे सगळे बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. त्यानंतर इथे आपण टोमॅटो ॲड करूया. आता आपल्याला हे 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आता बघा आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करूया आणि ते वाटणसुद्धा आपण ॲड करून 1 ते 2 मिनटं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया.
अगदी हलकं असं तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनटं आपल्याला हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करूया. तर इथे मी 1 चमचा भरून मी इथे लाल तिखट ॲड केलेली आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. आता मसाला ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. आणि जे वाटणाचं पाणी आहे तर इथे मी वाटणाचं पाणी ॲड करणार आहे. वाटणाचं पाणी ॲड करून पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करायचं आहे. फ्राय करून झालं की काय करायचं आहे, आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. या 5 मिनटामध्ये छान मस्त आपली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही तयार होते आणि ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटतं. तर पहा आपल्या वाटणाला ऑइल सुटलेलं आहे आणि इथे आपला कांदा, टोमॅटो आणि वाटण्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही छान व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया. आणि फ्राय करून झाल्यानंतर आता आपण काय करूया, घेवडा त्यानंतर सुकट आपल्या याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तर इथे आपण जो घेवडा निवडून घेतला होता तो आपण ॲड करूया. घेवडा ॲड करून झाला की आपण जी सुकट पाण्यामध्ये आपण भिजत ठेवली होती ती ॲड करूया. आपण सुकट पाण्यामध्ये का भिजत टाकतो, कारण ना ती थोडी ना कडक असते, ती थोडी मऊ झाली पाहिजे म्हणून इथे आपल्याला सुकट पाण्यात भिजत टाकायची आहे. आणि सुकटीमध्ये पण अशी बारीक अशी कच असते म्हणून सुकट 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मगच ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. सुकट ॲड केल्यानंतर आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला ही जी भाजी आहे ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत. पण इथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी का ॲड करायचं आहे, कारण इथे घेवड्याचे दाणे पण आहेत, घेवडा पण आहे आणि ते दाणे शिजले पाहिजेत म्हणून इथे आपण पाणी ॲड करणार आहोत. तर बघा इथे मी छोटे 4 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. साधारणपणे 1 ग्लास पाणी ॲड करायचं, 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. झाकण ठेवून ही जी भाजी आहे तर ही भाजी मी 25 मिनटं मंद वाफेवरती मी शिजवून घेतली होती, कारण इथे घेवड्याचे दाणेसुद्धा आहेत ते शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून 25 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि या 25 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून ही जी भाजी आहे ही भाजी आपल्याला वरखाली करून घ्यायची आहे. तर पहा इथे 25 मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे, अगदी भाकरीबरोबर खाण्यासाठी. आणि जर तुम्हाला रस्सा हवा असेल तुम्ही थोडंसं पाणी गरम करून तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा रस्सा हवा तसं तुम्ही रस्सासुद्धा करू शकतात. पण ही जी भाजी आहे ना, ही सुकी भाजी खूप छान लागते भाकरीबरोबर. इथे मी वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने घेवडा आणि सुकटाची भाजी नक्कीच करून पहा. ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूपच छान लागते आणि नक्की ही भाजी ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही भाजी आता आपण एक भाकरीबरोबर सर्व करून घेऊया.